हॅलो फ्रेंड्स, मी आहे वैशाली आणि स्वागत आहे तुमचं मराठी मेजवानी विथ वैशालीमध्ये. तर आज आपण बॉइल्ड एग्सपासून एक हेल्दी रेसिपी बनवणार आहोत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे एका काचेच्या बोलमध्ये मी 3 उकडलेली अंडी घेतली आहेत आणि छोट्या किसणीने त्याला किसून घेतलं. आता या किसून घेतलेल्या अंड्यांमध्ये मी इथे थोडासा कांदा ॲड केला आहे, थोडीशी कोथिंबीर टाकली. फ्लेवरसाठी थोडेसे मसाले ॲड करायचे. सर्वात अगोदर मी इथे चवीपुरतं मीठ ॲड केले, थोडंसं लाल तिखट टाकले आणि अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पावडर टाकली. जर का तुमची मुलं तिखट खात नसतील तर लाल तिखट कमी करा किंवा स्किप करा. बाइंडिंगसाठी 2 चमचे बेसन ॲड केले आणि क्रंच येण्यासाठी 1 चमचा कॉर्नफ्लोअर मी इथे ॲड करून घेतले. थोडीशी अद्रक आणि लसूणची पेस्ट मी याच्यामध्ये टाकते. हे सर्व आता आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला थोडंसं कोरडं कोरडं वाटत आहे म्हणून याच्यामध्ये 1 अंडं मी फोडून टाकते. आता हे सर्व आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एका डोच्या फॉर्ममध्ये आणायचं आहे. जर का डो पातळ वाटत असेल तर थोडंसं कॉर्नफ्लोअर आणि बेसन अजून ॲड करून मसाल्यांचं प्रमाण वाढवलं तर कन्सिस्टन्सी मेंटेन राहील. जर का तुमचं मिक्सचर जास्त पातळ वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ब्रेड क्रम्स देखील ॲड करू शकता. ब्रेड क्रम्स सगळा ओलावा ॲब्झॉर्ब करून घेतील आणि पिठाची कन्सिस्टन्सी जशी हवी तशी मिळेल. इकडे दुसऱ्या बाजूला मी पॅन गरम करायला ठेवला आहे. पॅन गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि आपलं जे मिक्सचर होतं त्याच्या मी छोट्या छोट्या पॅटीज बनवून घेतलं. आता ह्या पॅटीज आपल्याला दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायच्यात. लो टू मीडियम फ्लेमवरती 6 ते 7 मिनिट लागतील. दोन्ही बाजूंनी चांगलं फ्राय करून घ्या. आता इथे आपल्या पॅटीज तयार आहेत. इथपर्यंत व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.